बोललो ना मग. सभापती महोदय, खरं तर हा प्रश्न जो आहे या सूचना क्रमांक म्हणजे 93च्या सूचनेप्रमाणे जो मांडलेला आहे, हा राज्यातील औद्योगिकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे. कारण ज्या राज्याच्या आणि केंद्राच्या धोरणातून खऱ्या अर्थाने एक तालुका एक क्लस्टर अशा नावाची एक योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आली. खरं तर ही योजना आज जवळजवळ 20 वर्ष झाले जाहीर झालेली आहे. मात्र 2009-10 पासून केंद्राची योजना होती, 13-14ला राज्यामध्ये ही योजना आपण स्वीकारली आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. आणि या योजनेचा मूळ उद्देशच असा आहे की ज्या तालुक्यांमध्ये MIDC नाही, ज्या तालुक्यांमध्ये उद्योगधंदे नाही, ज्या तालुक्यांमध्ये उद्योगधंदे होऊ शकत नाही, अशा तालुक्यांमध्ये ज्या पद्धतीने आता आपण 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट अशी एक योजना केंद्राची चालू आहे, तशीच ही एक तालुका एक क्लस्टर अशी 2009-10ला आलेली योजना आहे. परंतु आजही राज्यातल्या 355 पैकी 191 तालुक्यात ही योजना झालेली आहे, अशा पद्धतीचं उत्तर खरं तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. पण सभापती महोदय, मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे की ज्या काय 183 प्रकल्पांमार्फत झालंय असं आपण म्हणताय, यातले 124 कार्यान्वित झालेत असं आपण या उत्तरात म्हणतायत. याच्यावर माझा विश्वास दुर्दैवाने मंत्री महोदय नाही. कारण जर असे 124 प्रकल्प असते तर ते कोणत्या कोणत्या तालुक्यात आहेत त्याची यादी आपण द्यायला पाहिजे. आज उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आमच्या तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये MIDC नाही, त्यासाठी हा क्लस्टर जर आमच्याकडे आला असता तर निदान काहीतरी हातभार याच्यातून रोजगार निर्मिती लागला असता. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे का ही जी योजना आहे, ही योजनेसाठी आपण काहीतरी एक कार्यान्वयन यंत्रणा जी आहे ती तयार करणार का? आपले जे कमिशनर जे इंडस्ट्रीज आहेत त्यांनी तर वारंवार बैठका घेऊन याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याची इतिवृत्ताच्या कॉपी आमच्याकडे आहेत. परंतु त्यांनी नाराजी व्यक्त करून सुद्धा अजूनपर्यंत ती योजना पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. त्याच्यामुळे एक तालुका एक क्लस्टर ही योजना महाराष्ट्रातल्या उर्वरित तालुक्यात कधीपर्यंत कार्यान्वित होणार आणि विशेष करून आमच्या तालुक्यामध्ये कधीपासून चालू होणार याबाबत स्पेसिफिक उत्तर मंत्री महोदय आपण द्यावं. तांबे साहेबांनी जो क्लस्टरच्या बाबतीमध्ये मुद्दा या ठिकाणी मांडला, एक तालुका एक क्लस्टर करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला होता, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु या सगळ्या क्लस्टरच्या योजना राबवत असताना आज आपल्याकडे 186 प्रकल्प हे मंजूर झालेले आहेत आणि त्या प्रकल्पाची किंमत 1916.15 कोटी एवढी आहे. याच्यामध्ये 124 प्रकल्प कार्यान्वित आपण जे झाले म्हणून सांगितले, ही देखील वस्तुस्थिती खरी आहे. ती यादी पूर्ण मी पटलावर देखील ठेवेन आणि सन्मान्य सदस्यांना देखील पाठवून देईन. राज्याचे एकूण 487.21 कोटी रुपये अनुदान हे वितरित झालेलं आहे. केंद्राचे 439.46 कोटी एवढं अनुदान वितरित झालेलं आहे. असं एकूण 926.67 कोटी अनुदान हे वितरित झालेलं आहे आणि 124 प्रकल्पांमधनं 30,000 हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती देखील झालेली आहेत. विदर्भामध्ये 124 पैकी 17 प्रकल्प हे विदर्भातले आहेत आणि त्या विदर्भातल्या प्रकल्पांना 120.18 कोटी रुपये अनुदान आपण वितरित केलेलं आहे. सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी एक क्लस्टर होऊ शकलं नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु ही वस्तुस्थिती खरी असताना त्याच्यामधल्या अडचणी देखील आहेत, त्या देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्याचा आराखडा तयार करत असताना राज्य शासनाकडनं आपल्याला अनुदान पाहिजे की केंद्र शासनाकडनं अनुदान पाहिजे, हे देखील क्लॅरिफिकेशन आपल्याला द्यावं लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हिस्सा भरण्यामध्ये जी अडचण येते, कारण 70 ते 80% अनुदान आपण देतो. जर 70% अनुदान आपण दिलं तर 30% संबंधितांनी भरायचं, म्हणजे 30% भरताना त्यांना अडचणी येतात. या अडचणी जर दूर झाल्या तर ही क्लस्टर व्हायला काही अडचण येणार नाही. काही प्रकल्पांची मशिनरी, सन्मान्य सभापती महोदय, काही प्रकल्पांची मशिनरी म्हणण्यापेक्षा माझ्या जिल्ह्यातली जर उदाहरण द्यायची झाली तर अनेकांनी ही मशिनरी परदेशातनं आणण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही परदेशातनं मशिनरी आणत असताना क्लिअरन्सचे जे विषय आहेत त्याच्यामुळे देखील या क्लस्टरला अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे काही संयुक्तिक कारणं जी आहेत याच्याकडे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु एक तालुका एक क्लस्टर ही जी संकल्पना महाराष्ट्र शासनाची आहे ती भविष्याच्या कालावधीमध्ये आम्ही प्रत्यक्षात उतरवू, एवढंच मी सभागृहाला आश्वस्त करतो. सूचना क्रमांक 31 आहे सुनील शिंदे यांची आणि मंत्री दोन्ही उपस्थित नाहीत. ही मी टेबल करीत आहे आणि सदस्यांनी मागणी केल्यास त्याची बैठक ही लावली जाईल. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर मग अंतिम